मी बोललो रात्री विखे पाटील साहेबांशी पण बोललो, शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा रात्री बोललो या विषयावरती की तुम्ही गॅझेटियरचा जे आर काढला आहे, का बरं अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून, जर सरकारनं जे आर काढला आहे असं सरकार म्हणतं आहे, मुख्यमंत्री साहेबसुद्धा स्वतः फडणवीस साहेबसुद्धा म्हणत आहेत आम्ही जे आर काढला आहे, मग नेमकं सरकार मोठं आहे का अधिकारी जाणून बुजून का प्रमाणपत्र देत नाही आहेत हे विचारायचं आज सांगितलं. आज कॅबिनेटला विषय घेतो आहे म्हणून सांगितलं आहे, बघूयात आता काय करतात नेमकं. नसतं मग मात्र मला विखे पाटलांच्या आणि सरकारच्या विरोधात जावं लागणार आहे, माझं नाविलाज आहे. नाही, मी फक्त ही तुम्हाला शंका व्यक्त केली. मला वाटत नाही की तशी आंदोलन करायची आता मराठ्यांवरती वेळ येईल, कारण मुख्यमंत्री पण म्हणलेत, विखे पाटील साहेबसुद्धा म्हणलेत, मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा हा कुणबी आहे, आम्ही गॅझेटप्रमाणे सगळ्याला आरक्षण देतो आहे. मग आता जर अर्ज लोकांचे गेले तर का दिले जात नाहीत, का तुम्ही जाणून बुजूनच गोड बोलून फसवणूक करताय मराठ्यांची, हेही आमच्या लक्षात येईल. बघूयात आता, जास्तीत जास्त अधिवेशन संपेपर्यंत वाट बघायचं आम्ही ठरवलं. असू शकतं, तसंही असू शकतं. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी, आपल्या विखे पाटील साहेबांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं आहे. काहींची पोटदुखी सरकारमधली असू शकते असं वाटतंय, पण यांनी गोरगरिबांचं कधीही अवमान करू नये. पुन्हा जर मराठ्यांच्या नादी लागलात ना तर मग अवघड होईल, आणि माझं तर नादीच लागू नये. माझं हे प्रामाणिक मत आहे सरकारला. तुम्ही जे आर काढला आहे तर आता मराठ्यांना प्रमाणपत्र वाटप करायला हरकत नाही, व्हॅलिडिटी जाणून बुजून देत नाही. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, शिंदे समिती का नोंदी शोधत नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सरकार लवकर देणार आहे का आंदोलनच करावं लागेल, हे सुद्धा त्यांना आम्ही रात्री सांगितलं आहे. सारथीबद्दलचं सांगितलं, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाबद्दलही सांगितलं, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती राहिली त्याबद्दल पण सांगितलं आहे. आम्ही 8-10 मुद्दे त्यांना सांगितले की तुम्ही हे ताबडतोब आता मार्गी काढा, मी या अधिवेशनाच्या नंतर ऐकणार नाही आहे, हे स्पष्टपणानं त्यांना सांगितलं आहे. आणि पुन्हा जर आंदोलनाच्या भूमिकेत आलो तर सरकार मी प्रचंड अडचणीत आणील. भविष्यात सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल झाला तर धनंजय मुंडे प्रयत्न करतात अशी माहिती याला काही नका काढू, जाऊन तिकडे, त्याचा काय संबंध आहे, काय संबंध आहे. अहो नुसतं मंत्रिपद द्यायचं म्हणलं तर अजितदादांचा पक्ष इतका ट्रोल झाला होता सोशल मीडियावरती, आपल्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा, दिल्यावरती पक्ष संपल ना. त्यामुळे भाजप जवळ नाही करीत. भाजप काय हाताने लफडगाड्यात गुंतून घेईल, विनाकारण रक्ताने हातं भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळील. भाजपमध्ये जाईल ते भाजप का मंत्रिपद देईल, खुनं करण्यासाठी द्यायच्यात का. संतोष भैयांना न्याय नाही आणखीन देशमुखांना, त्यांचा खून केला गेला त्याच्याच कार्यकर्त्यांना, त्याला मंत्रिपद देणार का भाजप. राष्ट्रवादी तर देणारच नाही, कारण द्यायच्या अगोदरच त्यांची इतकी हाली, तर दिल्यावर पक्षच संपल. मला नाही वाटत भाजप राष्ट्रवादी जवळ करून मंत्रिपद देतील, मला वाटत नाही, आणि मी त्याच्यावर बोलतही नाही. असल्यावर बोलायचं सुद्धा नाही, दिवसच चांगला जात नाही. असे रक्ताने हातं भरलेल्या लोकांवरती कधीच बोलायचं नाही. चांगल्या नेत्यांवरती बोलावं, वैचारिक वादसुद्धा असावं. तो जर आता घातपाताच्या सुपाऱ्या देऊन आमचेच लोक पुन्हा स्टँड केलेत त्यांनी, आम्हाला कळत नाही काय, आम्ही पूर्ण माहिती घेतो आहे ना. तसं काय नाही, तू काळजी करू नका म्हणा. आम्ही आणखीन तरी त्या धन्याने माया नादी लागू नये, आणखीन तरी आमचे लोक घातपात करून पुन्हा उचकून देऊ नये त्यांनी, आणखीन तरी नादी लागू नये. तो एवढे मॅटर यायला लागलेत माझ्याकडं की भयानक, मी आणखीन हात घातला नाही. सावध होय, तोही लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली हे मला चांगलं माहिती. तू बदनाम करायला लागला मला, हे पण मला चांगलं माहिती. तू माझेच लोक माझ्याच विरोधात उचकायला लागला, त्यांना अंधारातून तोही लाभार्थी टोळी, धन्याची लाभार्थी टोळी अंधारातून त्यांना सपोर्ट करते, हेही आम्हाला माहिती आहे. तुझे इतके मॅटर आलेत, तुला त्यातलं एकच सांगतो, मी आणखीन हात नाही घातला. आज सकाळी रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूरची माझ्याकडे आली होती, आज सकाळचा विषय सांगतो, म्हणून तू सावध होय.